पुसद उपविभागातील 4 पोलीस स्टेशन पुसद शहर, पोलीस स्टेशन वसंतनगर, पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशन असे 4 पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यमान उच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स ध्वनी प्रदूषण संबंधात दिलेल्या आहेत त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने माननीय पोलीस महासंचालक साहेबांनी जारी केलेले आदेश निर्देश व अनधिकृत लाऊडस्पीकर्स भोंगे धार्मिक स्थळांवरचे काढून घेण्याबाबत आदेशित केले होते। त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याकरिता आम्ही सर्व मंदिर, मस्जिद, बुद्धविहार व धार्मिक स्थळांवरील ट्रस्टी यांच्या मीटिंग घेतल्या। त्यांना या कायद्यांची अंमलबजावणी संबंधाने विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने व त्यांच्याच पुढाकारातून 4ही पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशन पुसद शहरामधील 47 धार्मिक स्थळांवरील 47 भोंगे उतरविले आहेत। पोस्टे वसंतनगरमधील 25, पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हद्दीमधील 101 भोंगे आणि पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीमधील 2 भोंगे आम्ही उतरवलेले आहेत आणि यानंतरही ही मोहीम अशीच पद्धतीने सुरू होऊन हा पुसद उपविभाग पोलीस उपविभाग पूर्णपणे ध्वनी प्रदूषण मुक्त होईल व अनधिकृतपणे चालणारे भोंगे लाऊडस्पीकर हे काढून घेण्यात येतील। ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर, सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन विजय सर व 4ही पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पूर्ण केलेली आहे। सर्व नागरिकांना यानंतरही आवाहन करण्यात येते की कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक PA सिस्टीम किंवा लाऊडस्पीकर लावायचे असल्यास रीतसर परवानगी घेऊनच साऊंड सिस्टीम लावावी। अनधिकृत साऊंड सिस्टीम लावल्यास ध्वनी प्रदूषण झाल्यास संबंधित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल। थँक्यू। हा विषय लोकांच्या मर्मस्थळाचा विषय आहे, लोकांच्या भावनेचा विषय आहे। धार्मिक स्थळावरील भोंगे काढणे हा कठीण टास्क आहे, परंतु पुसदकर फक्त संवेदनशील ही ओळखच नव्हे तर पुसदकरांनी ही ओळखसुद्धा चांगली दर्शवली की आम्हीसुद्धा चांगले आहो आणि आम्हीसुद्धा नियमांचे कायद्याचे पालन करण्यास बांधील आहोत, म्हणून त्याप्रमाणे आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत। अशी तयारी आणि पोलिसांनी घेतलेला पुढाकार या समन्वयातून हे घडलं। परंतु आम्हाला हे पण जाणवलं की ट्रस्टी असतील, मौलवी असतील, धर्मगुरू असतील यांनासुद्धा काही त्या समाजातून विरोधसुद्धा झाला, परंतु ते आम्ही पुढे न आणता की हा विरोध 19-20 असतोच, परंतु एक विधायक काम करण्यासाठी पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे, म्हणून घाबरण्याचं किंवा कोणताही नियम तोडण्याचं काही कारण नाही आणि ज्याचाही विरोध झाला तो विरोधही कालांतराने आम्ही पुढाकाराने सकारात्मक पुढाकाराने तो थांबून गेला। तर हा विरोध असतोच। बऱ्याच लोकांनी आवाज क्यों कम करना है असं म्हटलं। एका मौलवींनी अजानच्या लाऊडस्पीकरच्या ठिकाणी आम्ही दिलेली नोटीस सूचना लावल्या तर एक आला, ये क्यों लगाया, निघालो, आवाज बढ़ाओ असंही होते, परंतु त्यांनी शांततेने आणि कायद्याच्या चौकट समजावून सांगितली आणि ती व्यक्तीसुद्धा नंतर कन्व्हिन्स झाली।